नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 15 धडाकेबाज निर्णय 1 सप्टेंबरपासून लागू। 19 ऑगस्ट मंगळवार। काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 50 कोटी देण्याचा निर्णय आज राज्य शासनाने घेतला आहे। स्मारकाच्या कामाला गती देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। सिंदखेड राजामधील या स्मारक आणि जिजाऊ सृष्टीच्या कामासाठी 2024 साली 50 कोटी रुपये जाहीर करण्यात आले होते। त्यातून सिंदखेड राजा जवळील जिजाऊ सृष्टीचे काम सुरू करण्यात आले होते। आजवर या कामासाठी 27 कोटींचा निधी खर्च झाला असून हे काम सध्या प्रगतीपथावर आहे। मात्र शहरातील लखुजी जाधव यांच्या ऐतिहासिक वाड्यातील प्रत्यक्ष स्मारकाच्या कामालाही सुरुवात करता यावी यासाठी अजून 50 कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या निधीतून जिजाऊ माँसाहेबांच्या स्मारक तसेच या परिसरातील रस्ते आणि आजूबाजूंच्या सोयी सुविधांचा विकास केला जाणार आहे। स्थानिक नगरपालिकेकडून प्रस्ताव मागून पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून या कामाला गती देण्यात येणार आहे। लवकरात लवकर या स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा। महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी एक मोठी घोषणा केली। शाळा कॉलेजच्या आसपास असलेल्या खाद्यपदार्थांच्या दुकानांवर आणि गाड्यांवर कायद्याचं उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। इतकंच नाही तर पुढच्या 8-10 दिवसात या धडक कारवाईचा मोठा परिणाम दिसून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। एका वृत्तसंस्थेशी बोलताना मुंढे म्हणाले की FDA ने शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक प्रशासनासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली आहे। या बैठकीत मिशन मोडवर कारवाई करण्याच्या नव्या सूचना देण्यात आल्या आहेत। काल आमची शिक्षण आयुक्त, जिल्हा शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद CEO आणि महानगरपालिका आयुक्तांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली। यात माझे सहाय्यक आयुक्त आणि सह आयुक्तही होते। त्यांना पुन्हा एकदा सूचना देण्यात आल्या आहेत आणि हे काम मिशन मोडवर हाती घेण्यास सांगितलं आहे, असे मुंढे म्हणाले आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा। राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध विभागांशी संबंधित 10 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे। त्यातील पहिला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा। जायकवाडी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटी 88 लाख रुपयांच्या आर्थिक तरतुदीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। या निर्णयामुळे गोदावरी खोऱ्यातील सिंदफणा नदीवरील माजलगाव धरणाच्या कामांना गती मिळणार आहे। या प्रकल्पामुळे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड या 5 जिल्ह्यातील सुमारे 1,31,652 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे। याशिवाय औद्योगिक पाणीपुरवठा, मत्स्य व्यवसाय आणि विद्युत निर्मितीलाही चालना मिळणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा। राज्य शासनाने वित्त विभाग आणि नियोजन विभागाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयानुसार नियोजन विभागातील अर्थसंकल्पाशी संबंधित विषय आणि पदे वित्त विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत। त्यामुळे दोन्ही विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय। महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। महाखनिज 2.0 पोर्टलवर खाण क्षेत्रे, साठवणूक क्षेत्रे आणि वाहतुकीची अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यामुळे अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे।
परराज्यातून येणाऱ्या गौण खनिजांच्या वाहतुकीसाठी आता वाहतूक परवाना बंधनकारक करण्यात आला आहे. त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा. सन 2024-25 या हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धान आणि भरड धान्याच्या वाहतूक खर्चासाठी 328 कोटी 47 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अन्नधान्याच्या साठवणूक आणि वितरण प्रक्रियेला गती मिळण्यास मदत होणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. श्री क्षेत्र पंढरपूर येथील विशेष पुनर्वसन धोरणाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आणि वाणिज्य संकुलाच्या विकास आराखड्यातील 3,993 कोटी 90 लाख रुपयांच्या कामांना गती मिळणार आहे. पंढरपूरचे धार्मिक आणि पारंपरिक महत्त्व, वारकरी भाविकांची वाढती संख्या, स्थानिक परिस्थिती आणि प्रकल्पांची तातडीची गरज लक्षात घेऊन हे धोरण तयार करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष पॅकेज तयार करण्यात आले असून जिल्हा प्रशासनाने त्या संदर्भातील प्रस्ताव सादर केला होता. राज्य मंत्रिमंडळातील त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा. सार्वजनिक बांधकाम विभागात ट्रेडर्स प्लॅटफॉर्म प्रणालीचा वापर करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच कंत्राटदारांची प्रलंबित देयके वेळेत देणे अधिक सुलभ होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा. पुण्याला UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळणार आहे. या स्पर्धेचे आयोजन झाल्यास आशियातील पहिले यजमानपद भारताला मिळणार आहे. पुणे ग्रँड टूर 2026 स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे ही संधी उपलब्ध झाली आहे. या स्पर्धेमुळे राज्यात सुमारे 330 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी शासनाकडून आर्थिक हमी, पायाभूत सुविधा आणि विविध धोरणात्मक बाबींना मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा. सोलापूर शहरातील श्री जांबुमणी मोची समाज सेवा मंडळाला शैक्षणिक उपक्रमांसाठी जागा देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सोलापूर उत्तर सदर बाजार परिसरातील शैक्षणिक कारणासाठी आरक्षित असलेली 3,910 चौरस मीटर जागा मंडळाच्या शैक्षणिक उपक्रमांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यानंतर झालेला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय. पुणे जिल्ह्यातील मौजे मौशी येथील 15 हेक्टर शासकीय जमीन क्रांतीवीर चापेकर समिती, क्रांतीतीर्थ चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय आणि पुनरुत्थान समरसता गुरुकुलम अनुदानित आदिवासी आश्रम शाळेला देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या ठिकाणी मागास आणि वंचित आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष केंद्रे उभारण्यात येणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेला त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय. गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील विविध क्रीडा सुविधांच्या उभारणीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. सुमारे 80 कोटी 12 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकातील कामांसाठी निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राज्यातील 9.78 कोटी मतदारांपैकी 7.71 कोटी मतदारांचे गणनापत्रे संकलित करण्यात आली आहेत, तर 2.07 कोटी मतदारांचे फॉर्म विविध कारणांनी जमा झाले नाहीत. यामध्ये 75.52 लाख मतदार अनुपस्थित किंवा सापडलेले नाहीत, तर 17 लाख नावे दुबार असल्याचे आढळले आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून त्यानंतर महिनाभर दावे हरकती नोंदवता येतील. पात्र 9 मतदारांना फॉर्म 6 द्वारे नाव नोंदवता येणार आहे. अंतिम मतदार यादी ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. भेटूया पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.